आज आपण उपीट किंवा उपमा ज्याला आपण म्हणतो त्याची रेसिपी बघणार आहोत। ही बेसिक रेसिपी आहे नाश्त्याची, जी सगळ्यांच्या घरी वरचेवर बनली जाते। पण प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आणि जे नवीन करणारे आहेत त्यांच्यासाठी खास करून ही रेसिपी आहे। तर मी इथं 2 वाटी रवा छान आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। तो भाजून मी एका ताटात काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि फोडणी टाकून घ्यायची आहे। तर फोडणीसाठी मी इथं मोहरी, जिरे आणि हिंग घालून घेत आहे। मोहरी आपली छान तडतडली गेली पाहिजे। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा उडीद डाळ घालणार आहे। उडीद डाळमुळे आपल्या उपीटमध्ये एक मध्ये छान क्रंच तयार होतो। आणि जर तुम्ही एक आजारी माणसांसाठी वगैरे करणार असाल तर उडीद डाळ घालू नये, किंवा मी ज्या भाज्या ॲड करणार आहे ते भाज्या पण मग वापरू नये। आणि रव्यासाठी आपल्याला एक 4 वाटी पाणी लागणार आहे। जर तुमचा थोडा मोठा रवा असेल तर 4च्या जागी तुम्ही 5 वाट्या पाणी गरम करून घ्या आणि दुसऱ्या गॅसवर आपल्याला तेही उकळून घ्यायचं आहे। तर मी इथं आपली उडीद डाळ झाल्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा घालून छान परतून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथं मी थोडे ग्रीन पीस घातलेले आहेत। तुम्ही ग्रीन पीससोबत फ्लॉवर, बटाटा किंवा आणि कुठल्या तुमच्या आवडीच्या भाज्या असतील त्या देखील घालू शकता। एखादा टोमॅटो देखील घालू शकता। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही भाज्या कमी जास्त करू शकता। आता मी ह्याच्यात छान आपले जो रवा गुलाबी रंगावर भाजला होता तो ह्याच्यात घालून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर रव्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे। त्यामुळे मी इथं 4 वाटी आणि थोडंसं वर पाणी घालत आहे, कारण आपण त्याच्यामध्ये ग्रीन पीस घातलेले आहेत। जर तुम्ही भाज्या घालत असाल तर भाज्याच्या हिशोबाने देखील पाणी थोडंसं तुम्ही वाढवू शकता। आणि एकसारखं गरम पाणी घालायचं आहे आणि त्याला छान एकसारखं ढवळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याला एक छान वाफ आणून द्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला एवढं पाणी इनफ आहे, त्यामुळे माझं उपीट असं छान मऊ आणि असं सुट्ट झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला तूप घालायचं आहे। तुम्ही जर तुपातच बनवणार असाल तरी काही हरकत नाही। आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा मी लिंबाचा रस घातलेला आहे आणि छान आता आपल्याला मिक्स करून सर्व करायचं आहे। पण अगदी कुणाला जर पेशंटना किंवा लहान मुलांना किंवा डिलिव्हरी झालेल्या लेडीजला जर द्यायचं असेल तर उपीट थोडंही मऊ करायला लागतं। त्यामुळं 2 वाटी रव्याला 4 वाटी जागी तुम्ही 5-6 वाटीसुद्धा पाणी घालू शकता। तर रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्ही देखील याच पद्धतीने करता की तुमची पद्धत वेगळी आहे तेही मला सांगायला विसरू नका।